सत्साई मित्रांनो, मी अर्चना आलबर्त पहा. आज माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर चला आता आपल्याला आज जायचे शेतात. काल काय पावसाने आपल्याला फवारणी काही करून दिली नाही. आज त्याच्यामुळे आज पण पाऊसच सांगितलं होता, पण सकाळ सकाळ थोडंसं वातावरण झालेलं आहे चेंज. पण आता तरी पण काय भरवसा ठेवू शकत नाही आपण. तर चला त्याच्यामुळे मला आपण दुसरं काम करूया. मग युरिया आपण इथं स्टॉक करून ठेवला होता. 2-3 महिने झाला आपण युरियाचा स्टॉक करून ठेवला होता. 5 गोण्या आणून ठेवल्या होत्या आपण. आणि आता त्या हिऱ्याच्या गोण्या 5 गोण्या आहे. आपल्याला आता 2 व्हीलरवरती 2-2 घेऊन जायच्यात. आणि इथं ते आलेत ते बकरं घेऊन. त्यांना एक जणांना मी बोलवलं आहे उचलू लागायला. चला आता कसं आहे, 2 न्यायचे म्हणल्यावर मला एकटीला म्हणजे उचलणार नाही आणि उचलायच्या अगोदर बांधावं लागेल. त्याच्यामुळे म्हणलं तिथं आहे कोणी ना कोणीला. तिथं आहे आली तिथं फोनला चार्जिंग करायला लावायला, म्हणून म्हणलं कोणाला तरी लावून द्या. तर आता ते पाठवून देतात. तर पाहू चला आता हिऱ्याच्या गोण्या आपल्याला न्यायच्या शेतात. तर चलो दगड व्हायला लागलाय. वातावरण जास्त पावसाचं आहे त्याच्यामुळे मस्त कागद घातला होता डबल टिबल करून, पण तरी पण काय त्याला हवा तर लागलीच. त्याच्यामुळे आता चला आपण ना आज युरिया मारणार आहे. पावसाचं वातावरण आहे त्याच्यामुळे चलो. पहा त्या दादांकडून मी हिऱ्याच्या गोण्या दोन्ही ठेवून घेतल्या गाडीवरती आणि रस्सी आणायला गेली. ते रस्सी आणली. आता रस्सी घेते बांधून. चला पुरती का नाही ती काय माहिती. फौजी साहेब म्हणले एकच गोणी ने, आणि मी चालल्यावल्या 2 गोण्या 5 गोण्या आहे. 5 गोण्या म्हणून 5 फेऱ्या मारावं लागते. आणि त्याच्यामुळे म्हणलं चला एका बारी 2 गोण्या मी पहिले पण नेले होते ना, आता पण म्हणलं चला ट्राय करून बघू. फौजी साहेब म्हणले पहिल्यासारखा तुला जीव काय राहिलेला नाही, तू काय अगोदरपणा करू नको. तर पाहू चला आता, नेल्याशिवाय काही पर्याय नाही. तर चला आता किती बांधून. तर बा 2-3 दिवस झाले कुठून मांजर आले काय माहिती. मांजरचं बारीकचं पिल्लू आहे आणि इतकं घाबरतंय तर भरपूर प्रमाणात. पहा आता गेलं इथं हिऱ्याच्या आड आणि इतकं आवाज करतंय. सकाळ रात्रीचं लय बोंबला. ते त्याला चपाती टाकली, पाणी ठेवले तरी बोंबला तेच. त्याला जाऊ द्या. 2 दिवस झाले कुठून आले काय माहिती, पण त्याला मी चपाती पाणी ठेवलेलं आहे. आता शांत बसले. चला मला जायचं शेतात. आता त्या बाया पाणी नेतात त्याच्यामुळे मी थांबले. लय आवाज वाढवतोय. चल करमत नाही ती दो इथं. हा करमत नाही ना. चल इकडे चल चल चल. तेव्हा जसं आलंय तसं असं आडतच राहतंय नुसतं. म्याव 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 चालूच आहे त्याचं. तर पहा तर आता आले 2 गोण्या हिऱ्याच्या घेऊन शेतात. आणि एवढं असं वाटत नव्हतं की एवढा खतरनाक रस्ता असन, एवढा खराब रस्ता असन. आणि चिखल भरपूर होता. आज दुसऱ्या मार्गे आली ती इकडल्या, आणि मी इकडल्या मार्गे येत असते. इकडल्या मार्गे तिथं खड्डा आहे, तिथं भरपूर खराब आहे. पण इकडला आली, इकडला पण भरपूरच खराब होता. तर गाडी हिकड तर तिकड, तिकड तर हिकड घेऊन आले 2 गोण्या. आणि फौजी साहेब म्हणत होते 2 घेऊन नको जाऊ, 1 घेऊन जा. आणि परत 1 हेलपाटा मार आणि दुसरा घेऊन ये. म्हणजे 1 फेरी मार आणि एकच टाकून ये. अशा 2-3 फेऱ्या मारून घेऊन जा म्हणत होते. पण आपल्याला 5 गोण्या आणायची. 5 गोण्याला आपण किती घरी चक्रा मारणार येणार. त्याच्यामुळे एका टायमात मी 2 गोण्या आणल्या. पहिले पण आणत होते, पण आता पहिल्यासारखी एनर्जी राहिली नाही. फौजी साहेबांना माहिती ही पहिल्यासारखी राहिली नाही. हिचे हातपाय लटलट करतात का. मध्ये मी भरपूर प्रमाणात आजारी होती
आणि माझं खून पण भरपूर म्हणजे हिमोग्लोबिन भरपूर कमी झालं तर त्याच्यामुळे घरची सगळे माझी काळजी करतात. तर चला आता आपण घरी किती चक्रा मारणार किती नाही, त्याच्यामुळे मी एकदम 2 गोण्या आणल्या आणि उचलू लागायला पण तिथं ते माणसं होते म्हणजे ते बकरं घेऊन आलते ते बकरावाले तिथं काका ते होते, त्यांना म्हणलं चला उचलू लागा, मग ते उचलू लागले. उचलून दिल्याच्या नंतर मग मी दोरी आणली बांधून काढली आणि आता आले शेतात घेऊन. तर चला इतके मुश्किलीनं आले ना तर मला वाटत होतं गोण्या पडत्यान पण पडली नाही. ही गोणी थोडी कलांडली बरं का एका साईडला, पण काही नाही झालं. चला आणि इथं इथं तर इतका खाली दरी आहे ना, भरपूर मोठी दरी, तिथून मी अशी आले तरी भीती वाटत होती. देवाचं नाव घेता घेता मी इथं आले. तर चला जाऊ दे, आता आपल्याला मारायचा इकडे युरिया, आपल्या मकाला युरिया मारायची, आपल्याला याला फवारणी पण करायची आळीची, पण हे वरती वातावरण असं आहे त्याच्यामुळे काय फवारणी होण्याजोगती नाही आहे. म्हणलं चला आता पाऊस चालू आहे आपल्याला युरिया आज काय उद्या काय मारायचाच आहे, मग चला आजच मारून घेऊ. त्याच्यामुळं ह्या 2 गोण्या आणल्यात, अजून 3 गोण्या आणायच्या. तर चला घेते आता युरिया मारून घेते, नाही तर एक गोणी टाकून घेते आणि मग खाली एक गोणी टाकून येते आणि खाली जायचं भीती वाटती. चला कालच बातमी आली, बिबट्यानी एक मुलगी खाली 7-8 वर्षाची शिरूरमध्ये. तर काळजाला असा धक्का बसला आहे, इतकी भीती वाटते. आणि आमच्या इथं पण मी बिबट्या 5-6 वेळा बघितलाय, तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं. आणि मका पण भरपूर मोठा लिवायला लागली, त्याच्यात दडून बसला तरी हे नाही. काल मला म्हणजे दररोज मी माझ्या सासूला फोन करत असते आणि सासूला पण फोन करता करता सासू मला फोन करता करता विसरले आणि मी पण काय दिवसभर काल फोन केला नाही. सासूला वाटलं म्हणजे मला सोनी म्हणतात सोनी रानात गेली, घरी आली का नाही काय माहिती, त्यांना पण काळजी लागली होती. पण मी त्यांना कॉल केला, ते म्हणले मला तुला फोन करायचा होता. म्हणजे का माहिती का, इकडं त्यांनी सुद्धा 2-3 वेळा बिबट्या बघितलाय, त्याच्यामुळे त्या सुद्धा भेऊनच आहे. मी इकडे एकटी येते ना, त्याच्यामुळे घरच्यांना सगळ्यांना काळजी लागती. आणि म्हणजे मी 2-3 वेळा माझ्याच शेतात मी बिबट्या बघितला तरी मी एकटीच शेतात येते. तर चला त्याच्यामुळे घरची भरपूर काळजी करतात माझी. त्यांना वाटतं आता तुम्हाला पुढची बात नाही सांगत, त्यांना असं वाटतं की काय होईन काय नाही, त्याच्यामुळे ती माझी काळजी करत राहतात आणि मला फोन करतात टायमाला, घरी आली का, शेतात गेली का, काय करते, बरी का, व्यवस्थित आहे. प्रत्येक प्रश्न मला विचारत असते माझी सासू बरं का. तर चला जाऊ द्या, आता टाईम करून आपल्याला फायदा नाही. चला आता घेते हिऱ्याची गोणी, इथे एक खाली करून घेते आणि मग खालच्या शेतात जायची ती एक खाली करते. तर चला आता एका स्टँडवर गाडी काय राहण्याजोगती दिसत नाही आणि डबल स्टँड काय मला आता उचलायची नाही, गाडीला उटी लागते इकडून थोडीशी, हे चाक म्हणजे स्टँड खसायला लागले त्याच्यामुळे मी तो थोडासा दगड ठेवते. चला तर आज थोडं ऊन पडले आणि एक गोणी परत बांधून घेतली आणि एक गोणी इथं टाकली. तर चला आता मी जाते खालच्या शेतात. तर चला तर आता आले खालच्या शेतात हिरे घेऊन आणि वरती जायची बादली आणायला. तर चला आता वरती जाते बादली आणायला. एका जागेवर कोणती वस्तू नसती आणि 3 ठिकाणी वावर असले ना, तिकडून पळ इकडं पळ इकडून पळ तिथं पळ अशी धावपळ होत असती. आणि त्याच्यामुळे मी शेती करायला एकटीच आहे, त्याच्यामुळे काय सगळं मला पाहावं लागतंय. आणि भाऊजी साहेब आले ना सुट्टी, मग मी थोडंसं असं रिलॅक्स राहते, टेन्शन येत नाही. मग दोघं बराबरीनं काम करायला असतं. पण आता फौजी साहेब नाही घरी सुट्टीला, त्याच्यामुळे सगळं एकटीला पाहावं लागतं. तर चला आणि काल परवा आपण इथं हे मारलं होतं, युरिया मारला होता आणि त्याच्यात चिलिटेड ते आणि झिंकमध्ये चिलिटेड झिंक आणि अजून एक कोणतं तरी होतं. आणि आजची मका चांगली वाटते. चला चिलिटेड झिंकचा फायदा झालेला आहे. चला तर पहा त्या दिवशी ह्या लेवलीच्या रानात बिलकुलही काही दिसून येत नव्हतं आणि आज बऱ्यापैकी चांगलं दिसायला लागले. तर पहा मस्त दिसून यायला लागले तिकडं इकडं, झिंकचा फायदा झालाय. तर पहा आपण त्या दिवशी पंप मारले होते, म्हणजे आपण झिंक सल्फेट आणि मायक्रोन्यूट्रन हे 2 औषधं घेतले होते. तर पहा आज मका हिरवीगार दिसायला लागली, नाही तर ह्या रानात बिलकुलही हिरवीगार मका दिसत नव्हती आणि ह्या रानात पण दिसून येत नव्हती मका. पण आज पहा किती भारी वाटायला लागली. खताचा असर बऱ्यापैकी चांगला झालेला आहे. आणि आता मी 2 युरियाच्या गोण्या आणून टाकल्या होत्या. आता फौजी साहेबांनी मला परत दुकानात जायला सांगितलं आणि दुकानामधून परत मला खतं आणायला सांगितलं. तर चला आता युरियाच्या गोण्या मी खाली टाकल्यात, वरती बादली न्यायला आली, ते बादलीनं युरिया मारायचा होता म्हणून आता चला लवकर घरी जावं लागेल पावसा पाण्याचं अगोदर, नाही तर पाऊस पडला ना
हिऱ्याचं पाणी होऊन जाईल. त्याच्यामुळे आता मी घरी जाते म्हणजे दुकानात जाते, दुकानावरून ते घेऊन येते. चला आता मला परत फौजी साहेब म्हणले आपण त्या दिवशी फवारणी केलेला काय असर झाला म्हणून मला विचारलं. मी त्यांना सांगितलं मका थोडी मोठी झाली आणि भरपूर हिरवीगार झाली. तर पा इथं त्या दिवशी बिलकुलही मका वाटत नव्हती, पण आता बऱ्यापैकी चांगली झाली. तर चला आता मी घरी जाते, दुकानातून ते घेऊन येते. तर चला आता इथून बादली घेऊन जाते, म्हणजे परत मला फेरा इथं यायला नको, म्हणजे हेलपाटा मारायला नको. त्याच्यामुळे मी इथूनच जाता बादली घेऊन जाते. अरे बापरे लय मोठा ससा आहे, गेला गाडी लय मोठा सकाळ ससा. आणि शेतात आल्याबद्दल आपल्याला काही ना काहीतरी मस्त पाहायला नजारा भेटतो. येता मोर पाहिले, भरपूर मोर होते, 4-5 मोर पाहिले, पण मला व्हिडिओ घ्यायला काही जमलं नाही, ते भरपूर लांब होते, आवाज पण भरपूर करतात. आणि तो ससा भरपूर मोठा होता, आता गेलाय तो तिकडे. चला जाऊ द्या, त्याची पिल्ला असणार आहे बरं का एखाद्या वेळेस. तर चला लय मोठा होता, म्हणजे पिल्ला असू शकते. तिथं आपली बादली घ्यायची ना आपल्याला जायची आता खाली. चलो आपली मक्का कशी आहे मित्रांनो, चला. मला अशी म्हणजे आपलं असं शेत भरलं ना, माझं मन लय खुश होतं, भरपूर जाम खुश होतं. चला जाऊ द्या, फवारणी करायची राहिली. आता पाहू, मला काय येते आठपणा. आता मजबुरीनं मला बाहेरून माणूस घ्यावाच लागेल. काय होतं माहिती का, आपण जेवढं लेट करू ना तेवढं लेट व्हायलाच लेट होतं. आणि पा त्या दिवशी आळ्या मेल्यात, मेल्या काल नव्हते आले, परवा दिवशी मारल्या होत्या. तर पा आळ्या मेल्यात. आता वर 2 आल्या म्हणून काढल्यात, इथं पण आहे. चला जाऊ द्या, मेलेत आळ्या. चला आपल्याला उभं राहायला टाईम नाही बिलकुल. चलो हिऱ्याची गोणी केली आता इथं खाली, आणि आता मी चालले दुकानात. तर चला आता इथून आपल्याला 3 किलोमीटरच्या दुकानात परत जायचंय. तर येता एखादी हिऱ्याची गोणी आणता आली तर आणू, नाही तर ह्याच 2 आज मारून घेऊ. चला द्या, लवकर द्या. तर 1 तासात मी विहिरी टाकून घेतला खालच्या शेतात, आता वरच्या शेतात जायची. चला लय म्हणजे इतकं पळत एरिया मारलाय ना. पावसाचं वातावरणाचं काही भरवसा नाहीये, लगेच पावसाचं वातावरण झालेलं आहे. चल आता इथं झिंक सल्फेट आहे 10 किलो, खालच्या शेतातून मारून आले. आता इथं आल्याच्या नंतर ही हिऱ्याची गोणी सोडली, आणि त्यानंतर हे झिंक सल्फेट सोडले. आणि झिंक सल्फेटमध्ये हे पण 1 किलोचं काहीतरी पाकिट येते, आणि ते पण असं याच्यात झिंक सल्फेटमध्ये याच्यात ह्या सोडायचे औषधात आणि म्हणजे कालवायचं. तर पहा आता मी घेते सोडून. हे सोडल्याच्या नंतर म्हणजे भारी रिझल्ट येतो असं सांगतात. आणि चला आता आपण पण घेऊया कालून. पावसामुळं थोडं साधाळ्यावानी झाले, पण कालवायला ती कालते, पण असं साधाळ्यागत झाले. चला तर चला घेते कालून आणि घेते तर मकाला मारून. तर चला पावसाचं वातावरण आहे, त्याच्यामुळे काय आपल्याला टाईम वेस्ट करून फायदा नाही आहे. तर चला खालचं एकरभर मारलंय मी 1 तासात, आता हे पण मारायचं आहे. तर चलो घेते आता एकत्र करून आणि मारते. भरपूर दम लागलाय, पळत जा, पळत ये, पळत मारा एरिया. तर ह्या रानाला आळीचं औषध अजून मारायचं राहिलं आहे. आता पाहू आता उद्या वातावरण कसं आहे कसं नाही. तर चला किती एरिया मारू. तर पहा कायचे पावलं आहे काय माहिती, पण याच्यातून गेल्यात, भीती तर भरपूर वाटते. तर पावलं दाखवते, इथे एक पाऊल आहे. आता ते काय झाले पावसाने बुजल्यात, पण लय खतरनाक मोठाले पावलं आहे. ते इकडं पण दाखवते मी त्यांना. इथं पण पावलं आहे, इथं पण पावलं आहे. तर पहा, आणि
आणि ही मारते मक्कामध्ये युरिया. तर बाई मक्का पण भरपूर मोठाली झालेली आहे, वारं पण भरपूर सुटलं आहे. भाऊ आता पाऊस येतोय का काय, आपण युरिया मारायचं काम चाललंय. तर पा निम्म रान मारून झालं इथलं वरचं, म्हणजे 2 एकरातलं खालचं मारलं 1 एकर आणि इथं मारते. चला की ते मारून आणि पोटात एवढे कावळे कोकाय लागल्यात, भूक भरपूर लागली. तर चला आता फक्त चहा चपाती खाल्ली होती, आता वाजलेत पार 12 आणि जायची घरी. चल असं युरिया मारायचं आपलं काम चाललंय. तर चला चला झाले आता झाले आता खत टाकून. तर पाहात कसे झाल्यात आणि कमरेची पार वाट लागली. तर चला थोड्या वेळ इथं बसले होते, पण आता चाललंय घरी जाऊन 2 एकर मारून झाले. म्हणलं अजून 3 एकर मारावं असं माझा डोक्यात विचार आहे. पण आता हे वरून बाबा येतोय का काय माहीत नाही, पाऊस. तर चला काही करावं आता, घरून जाऊन परत हे गोणी आणावं लागेल, मग ती मारावं लागेल. चला आता काय करावं, डोकं चला ना. पाऊस आला तर मग अवघड आहे, नाही तर सगळा युरिया आणि ते मला 1 तास लागतो मारायला, एकरभर मारायला 1 तास लागतो. आणि 1 तास लागतो तर पा किती फास्ट गतीनं मारित असं एकटीच आहे. तर पा गाडीला दोरी तशीच आहे, आता तिला पण घेते सोडून, नाही तर ती तशी चाकात भरपूर पडायचा धंदा होता. आणि रस्ता भरपूर खराब आहे. तर चला वातावरण भरपूर खराब आहे. चला वारं तर बा कसं खतरनाक सुटलंय. पा आपलीकडं मक्का आहे. तर चला मोरांचा आवाज येतोय. किती दमलं ना हे असं वातावरण पाहिलं ना, आपली अशी शेती पाहिली ना, लय मन लय खुश होतं. माझं तर जाम खुश होतं जाम. चला घरी निघते आता, घरी जायचंय. चला बघा हात खताचे कसे झाले. चला कंबर पार बसलेली दुखत आहे. चलो काय 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 चल ये चल 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 तुला चपात्या घे चल. तर बा घरी आलं का तिथं चाललंय आवाज, चाललाय लगेच आवाज चालवतो. मी आताच आले घरी. काय काय जवळ येत नाही बरं का ती, तिकडून लांबून बोंबलं ती पाहिजे का, तिकडून लांबून बोंबलं ते, पण जवळ नाही येत. 2-3 दिवस झाले आले घरी, कुठून आले काय माहिती, सोडला असं कोणतरी ना, पण आले घरी. त्याला मी चपाती ठेवत असते, टाकीत असते. तर चला मला पोटात कावळे कोकायला लागल्यात. आता चला जेवते, मस्तवानी जेवण करते. चलो हात धुवून येते पहिला, खताचा हात तसाच. चला